यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही चुकूनही या एका रंगाची साडी नेसणार असाल तर सावधान, कारण तुमची ही एक चूक नवीन वर्षातलं तुमचं सुख समाधान हिरावून घेऊ शकते. गुढीला कोणती साडी नेसवावी आणि आपण कोणती नेसावी हे जाणून घेतल्याशिवाय गुढी उभारू नका. मंडळी, गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. पण तुम्हाला माहीत आहे का की चुकीच्या रंगाची निवड केल्यास घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 शुभ रंग सांगणार आहे जे तुमचं भाग्य उजळू शकतात, आणि तो एक वर्ज्य रंगही सांगणार आहे जो तुम्हाला टाळायलाच हवा. गुढीपाडवा केवळ सण नाही तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्याचा हा पहिला दिवस आहे. पण गुढी उभारताना दिशा चुकली तर लक्षात ठेवा, गुढी नेहमी घराच्या उजव्या बाजूला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावी. दक्षिण दिशा पूर्णपणे टाळा. आता पाहूया 5 अतिशय शुभ रंग जे तुम्ही आणि तुमच्या गुढीसाठी वापरू शकता. केशरी किंवा भगवा हा विजयाचा आणि शौर्याचा रंग आहे. पिवळा रंग सद्गुणाचे प्रतीक जे घरात सुवर्ण समृद्धी आणते. तर हिरवा रंग निसर्ग आणि नवीन सुरुवातीचं चिन्ह. तसेच लाल रंग सौभाग्याचं आणि ऊर्जेचं प्रतीक. गुलाबी किंवा सोनेरी रंग प्रेम आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी हे रंग सर्वोत्तम आहेत. बरं, गुढीला फक्त साडीच नाही तर कडुलिंबाची पानं आणि साखरेची गाठी लावण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. हे आरोग्य आणि गोडव्याचं मिश्रण आहे. पण आता सर्वात महत्त्वाचं, काळा रंग गुढीपाडव्याला पूर्णपणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार हा रंग दुःख आणि अशुभतेचे प्रतीक मानला जातो. तसेच अतिशय गडद निळा किंवा जांभळा रंग नेसणे टाळा, कारण हे रंग आयुष्यात नकारात्मकता आणू शकतात. बऱ्याच स्त्रिया पांढरी साडी नेसतात. पांढरा रंग शांततेचा असला तरी पाडव्याला कोरी पांढरी साडी नेसू नका. त्यावर लाल किंवा पिवळी बॉर्डर असेल तरच ती नेसावी. शेवटी एक खास टिप, गुढी उतरल्यावर त्यावरील कलश लगेच धुवू नका. त्या कलशात तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं टाकून तो रात्रभर देवघरात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुमच्या धान्याच्या डब्यात टाका. यामुळे तुमच्या घरात वर्षभर अन्नाची आणि धनाची कमतरता भासणार नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.